शर्यतीचा नाद चांगला की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अनेक घोडागाडी शर्यत, अनेक बैलगाडा शर्यत यांच्या मालकांनी त्यांचं नाव या जगामध्ये अजरामर करून ठेवलेलं आहे. आणि अनेक असे बैलगाडा मालक आहेत, शर्यतवाले आहेत, बैलगाडा चालक आहेत, जे शर्यतीमध्ये त्यांचा घोडा किंवा त्यांचा बैल धावतो. अशा लोकांचं दिलदारपणा किंवा अशा लोकांचं औदार्य संपूर्ण जगाला माहिती असतं. जेवढा त्यांचा नाद मोठा असतो, तेवढंच त्यांचं लोकांविषयीचं प्रेम सुद्धा मोठं असतं. त्याच्यामुळे असे बैलगाडा मालक, असे घोडागाडी मालक किंवा असे शर्यतीमध्ये भाग घेणारे व्यक्ती हे या संपूर्ण जगाला प्रिय असतात. त्यांचा नाद प्रिय असतो. परंतु असा नाद जर का तरुणाला लागला तर हे तरुण आपल्यापैकी एका व्यक्तीचा खून करून बसतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आज जी घटना बघणार आहोत ही घटना अशीच आहे. या घटनेमध्ये एक तरुण आहे. या तरुणाला घोडा पाळण्याचं सवय आहे. त्याला घोडा पाळणं आवडतंय आणि मग त्याच्यातून त्याचा हा छंद तयार झालाय. त्यांनी एक घोडागाडी पण घेतलेली आहे. काही मित्र सोबत घेतले आहेत. आता ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं इचलकरंजी या शहरामध्ये. इचलकरंजी शहर अतिशय स्वयंपूर्ण आणि समृद्ध असं शहर. या शहरामध्ये यंत्रमाग आहेत, हातमाग आहेत आणि अशा प्रकारे हे उद्योगधंद्यांनी परिपूर्ण असलेलं शहर. या शहरामध्ये सुशांत कांबळे वय वर्ष 18 हा त्याच्या आईसोबत, भाऊ आणि बहिणीसोबत सहकार नगर या ठिकाणी राहत होता. या मुलाचं शिक्षणामध्ये मन रमत नव्हतं. त्याच्यामुळे मग त्याने शिक्षण त्याचं अर्धवट सोडलेलं आहे आणि मग मिळेल तो कामधंदा करून तो त्याच्या आई वडिलांना मदत करतोय आणि त्याचबरोबर त्याचा जो घोडा पाळण्याचा छंद आहे हा छंद सुद्धा तो जोपासतोय. अशामध्येच मग त्याची ओळख त्याच भागामध्ये राहणाऱ्या त्याच्या अन्य मित्रांशी झालेली आहे आणि या सगळ्या मित्रांपैकी 3 मित्र त्याचे घनिष्ठ मित्र झालेले आहेत. आता घनिष्ठ मित्र म्हणजे आजकालच्या तरुणांमध्ये काही थोडीशी वेगळी संकल्पना आहे. जर का तुम्ही दारूचे ग्लास शेअर करत असाल, सिगरेट शेअर करत असाल, तरच तो आपला एक घनिष्ठ मित्र आहे, चांगला मित्र आहे, आपला भावासारखा आहे, असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो. पण ही मैत्री काही खरी नसते. कारण जर का या मित्रांच्या काहीच त्यांच्या मनाच्या विरुद्ध घडलं तर हेच मित्र परत त्यांच्या जीवावर उठायला कमी करत नाहीत. तर आता मुख्य घटना अशी आहे की याला घोडा गाडी पाळण्याचं किंवा घोडा पाळण्याचं, त्याच्यातून मग शर्यत करण्याचं असं त्याला सवय होती. थोडंसं त्याचं सवयीचं रूपांतर त्याच्या व्यसनामध्ये झालेलं होतं. सुशांत आणि त्याचे इतर मित्र, त्यांचं नावं आहेत टक्क्या वय वर्ष 19, आर्यन वय वर्ष 21 आणि बाळू वय वर्ष 20. म्हणजे हे तीनही त्याचे मित्र हे वय वर्ष 21च्या खालचे होते. त्याच्यामुळे ऐन तारुण्यामध्ये आलेले हे मित्र त्या चौघांनी मिळून सुशांतला बरोबर घेऊन एक बैलगाडी तयार केलेली आहे. आता या चौघांनी मिळून त्या घोड्याला ट्रेन करायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठी त्या घोडागाडी सोबत त्यांचा सराव चालू आहे. निर्जन रस्त्यावरती नेऊन ते घोड्याला आता ट्रेन करतायत आणि त्याला शर्यतीला उतरवायला देखील त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांना अपेक्षा होती की हा त्यांचा घोडा प्रत्येक वेळेला अव्वल ठरेल, नंबर 1 मध्ये येईल. त्याचप्रमाणे मग इचलकरंजीमध्ये घोडागाडी शर्यत लागलेली आहे. त्यावेळेला तारीख होती 3 जून 2024 आणि दुर्दैवाने त्यांचा जो घोडागाडी होती त्याचा नंबर हुकलेला आहे. आता हा नंबर हुकल्याचं कारण या तिन्ही मित्रांना असं वाटलं की या सुशांतमुळेच आपल्या घोड्याचा नंबर हुकलेला आहे. त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाले, बाचाबाची सुरू झाले आणि काही दिवसाचा त्यांचा अबोला सुरू झालेला आहे. आता अशामध्येच मग यांचं असं म्हणणं होतं त्याच्या 3 मित्रांचं की ही जी घोडागाडी आहे ती माझ्याकडे दे. पण सुशांत काही केलं तयार नव्हता. कारण त्याला घोडा पाळण्याचा अनुभव होता जो त्याच्या इतर मित्रांकडे नव्हता आणि त्याचं त्याच्या घोड्यावर प्रेम होतं. त्याच्यामुळे त्यांनी घोडागाडी त्याला देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि मग ह्या सगळ्याचा राग या मित्रांच्या डोक्यामध्ये आलेला होता. तारीख होती 3 जुलै 2024 रात्री 8 वाजता या 3 मित्रांनी टक्क्या, आर्यन आणि बाळू या तिघांनी सुशांतला बोलवून घेतलेला आहे काही कामानिमित्त. आणि इचलकरंजी या नजीकचा जो शहापूर भाग आहे या भागामध्ये ते घेऊन गेलेले आहेत त्याला. त्याच्यामध्ये एक शाळा आहे. या शाळेचा कंपाऊंडच्या आतमध्ये बसलेत आणि त्या ठिकाणी या चौघांनी मिळून दारूची पार्टी सुरू केलेली आहे. रात्री 11 पर्यंत यांची पार्टी रंगात आलेली होती. त्याच वेळेला सुशांतच्या आईचा त्याला फोन आला आणि आईने त्याला विचारलं की तू कुठे आहेस. तर आता त्याने आईला सांगितलं की मी आईस्क्रीम खाऊन मग घरी येतो. आता हा घरी येतो म्हटल्यानंतर त्याची आई झोपी गेलेली आहे. सकाळ झाली तरी सुद्धा त्यांचा जो मुलगा सुशांत आलेला नव्हता. त्याच्यामुळे मग त्याच्या आईने त्याचा जो मित्र आहे टक्या याला फोन केलाय आणि फोन करून म्हणजे सुशांतची चौकशी केलेली आहे की तो कुठे आहे, काय तुम्हाला माहिती आहे का. त्यावेळेला टक्क्याने तिला उत्तर दिलंय की तो जिवंत आहे की मेला आहे हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे मग त्याच्या घरच्यांनी
पोलीस स्टेशनमध्ये दावा दाखल केलेला आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे, 4 जुलैचा तो दिवस. या भागामध्ये कोणीतरी या शाळेच्या कंपाऊंडच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्याच्यामुळे मग कोणीतरी पोलिसांना खबर केली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि मग चौकशी सुरू केलेली आहे. त्यावेळेला मग ही मिसिंगची कंप्लेंट आणि हा तरुण हे सगळं समोर आलेलं आहे. या कंपाऊंडच्या कडेलाच त्या तरुणाचा फोन देखील पोलिसांना सापडला. त्यावेळेला या मित्रांचे आलेले फोन, त्याच्या घरच्यांचा आलेला फोन, त्याच्यावरून मग सुशांत कांबळे हाच तरुण या ठिकाणी मृत झाला याची खात्री झाल्यानंतर मग त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता. त्याच्यानंतर मग हे जे राहिलेले 3 तरुण होते, या 3 तरुणांचा तपास सुरू झालेला होता आणि कोल्हापूरचं जे राजाराम मैदान आहे, या मैदानाच्या अवतीभोवती हे त्याचे जे 3 आरोपी मित्र आहेत हे आहेत अशा संदर्भामध्ये पोलिसांना खबर लागलेली आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून त्या तिघांना देखील अटक केलेली आहे आणि त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे. या संपूर्ण घटनेमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नाद आहे, हा नाद तरुणांनी जरूर पाळावा. पण हा नाद आपण पाळत असताना तो चांगल्यासाठी असावा. आपल्या गावाचं, आपल्या आईबापाचं आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये आहात, म्हणजे बैलगाडा क्षेत्र असेल, घोडागाडी क्षेत्र असेल किंवा अन्य कुठलंही क्षेत्र असेल, या क्षेत्राचं नाव आपल्यासोबत कसं मोठं होईल याचा विचार हा प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. त्याचबरोबर जर का आपण अशा स्वरूपामध्ये पार्ट्या करत असाल, एकाच वेळेला आपण जर का 2 नाद पाळत असाल, तर दोन्ही नाद कचऱ्याच्या टोपलीमध्ये जातात. हेच या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.